Hello my dear friends, welcome back to my Monica Home Study YouTube channel. 60 days English grammar कोर्सचा डे 44 हा आज आलेला आहे. बिलकुल झिरो पासून इंग्लिश शिका अगदी फ्री फक्त आणि फक्त मोनिका होम स्टडी यूट्यूब चॅनलवर. मागच्या सेशनमध्ये आपण फिगर ऑफ स्पीचची स्टार्टिंग केली होती राईट. तर आजच्या सेशनमध्ये आपण त्याच्या पुढचा भाग म्हणजे आपण मागच्या सेशनमध्ये आपण पर्सॉनिफिकेशनपर्यंत घेतलं होतं. आता आपण त्याच्या पुढचं फिगर ऑफ स्पीच बघणार आहोत आणि त्याचं पुढचं फिगर ऑफ स्पीच आहे ॲलिटरेशन म्हणजे अनुप्राय. त्याची डेफिनेशन बघा. व्हेन मोअर दॅन टू वर्ड बिगिन विथ सेम साऊंड्स लेटर्स इट इज कॉल्ड ॲलिटरेशन. जेव्हा दोन किंवा त्यापेक्षा जास्त शब्दांची सुरुवात एकाच अक्षरांनी होते त्यास अनुप्राय अलंकार असे म्हणतात. आता एक्झाम्पल बघा. सॉफ्ट अँड थिक द स्नो ले. आता इथे टी हा लेटर डबल आलेला आहे म्हणजे या सेंटेन्समध्ये ॲलिटरेशन झालेलं आहे. द साऊंड ऑफ एस इज प्लीजनिंग रिपीटेड. वरील त्या वाक्यात सॉफ्ट आणि स्नो या दोन्ही शब्दांची सुरुवात एसने झालेली आहे म्हणून ते ॲलिटरेशन फिगर ऑफ स्पीच होय. म्हणजे आपण टीचं एक्झाम्पल घेतलं तसं याच्यामध्ये ॲलचं पण ॲलिटरेशन होतं. अशा प्रकारे इथे ॲलिटरेशन दिसतं. नेक्स्ट आपलं फिगर ऑफ स्पीच नाही आहे, आपण एक्झाम्पल बघणार आहोत. द ब्रिज बर्ड फ्ल्यू. इथे बी आलेला आहे. तिसरं डिअर लिटल लॅम्स इन युअर फ्लीसी फोल्ड. आता इथे एल आलेला आहे, एफसुद्धा आलेला आहे. आय वॉन्ट टू सॉ सीड्स ऑफ मून ऑन द साईड ऑफ द पाथ. याच्यामध्ये एस तीनदा रिपीट झालेला आहे राईट. पाचवा आहे आपलं रिपिटेशन पुनरावृत्ती. त्याची डेफिनेशन आहे द फिगर ऑफ स्पीच इन विच सेम वर्ड इज रिपीटेड इज कॉल्ड रेपिटेशन. दिलेल्या ओळीमध्ये नीट ऐका हां. दिलेल्या ओळीमध्ये एकाच शब्दांची पुनरावृत्ती झाली असेल तर ते पुनरावृत्ती अलंकार होय. म्हणजे आता आपण इथे सेंटेन्स बघूया. मग याचं आपण एक्झाम्पल बघूया. आता एक्झाम्पल आहे पहिलं. ऑल डज वेल इनफ ऑफ कोर्स. ऑल डज व्हेरी वेल टिल वन फ्लॅश ऑफ डिफेन्स. तर इथे आपले एक सेंटेन्स त्याच्यामधला जे हाफ सेंटेन्स आहे हे रिपीट झालेला आहे. ऑल डज वेल इनफ. मग याचं एक्सप्लेनेशन काय राहील. द वर्ड्स ऑल डज वेल इनफ आर रिपीटेड म्हणून याला रिपिटेशन म्हणतात. आय वॉन्ट टू सॉ मेनी स्मॉल मून्स ऑफ लाईट. तिसरं आहे बट नॉट धिस. त्यात आहे नॉट दिस इज रिपीटेड. आता आपलं सहावं फिगर ऑफ स्पीच आहे हायपरबोले. आता हायपरबोले आपलं फिगर ऑफ स्पीच आपल्याला 8th स्टँडर्डमध्ये नाही राहत, आपल्याला 9th किंवा 10thमध्ये येतं. याची डेफिनेशन आहे व्हेन अॅन एक्झॅजरेशन इज रिव्हील्ड फॉर एम्फॅसिस इट इज कॉल्ड हायपरबोले. जेव्हा एखाद्या असंभव कल्पनेवर जोर देऊन बोलल्या जाते त्यास अतिशोक्ती अलंकार असे म्हणतात. हायपरबोले याला मराठीमध्ये अतिशोक्ती अलंकार असे म्हणतात. याचे एक्झाम्पल कसं होईल. इवन डेथ कुड नॉट बी डाऊन आन्सर अँड एक्झॅजरेशन इज यूज फॉर एम्फॅसिस. वरील वाक्यात असे म्हटले आहे की त्याने मृत्यूवर विजय मिळवला. ही गोष्टी अशक्य आहे राईट. तर अशा पद्धतीने तुम्ही खालचे सुद्धा एक्झाम्पल वाचून घ्या. टेस्ट सिरीज द्यायला विसरू नका. अशाच एक्झाम्पल्सपैकी येईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. बाजूला जे बेल आयकॉन आहे तेही क्लिक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय फ्रेंड्स.